नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 28 जून 2025 शनिवार. आज राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आज दुपारनंतर आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. महाराष्ट्राच्या नेमकी कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता आज आपल्याला सर्वाधिक पाऊस कोकण पट्टीत पाहायला मिळतोय. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये मोठ्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात आपल्याला आज दुपारनंतर पावसाचा जोर हा जास्त पाहायला मिळतोय. तसेच नगर, सोलापूरच्या भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आज आपल्याला दुपारनंतर हा पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यासोबतच मित्रांनो, मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या भागात आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान वातावरणात बदल झालेला हा पाहायला मिळणार आहे. या दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला भाग बदलत झालेला पाहायला मिळणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव या भागांमध्ये आपल्याला आज दुपारनंतर आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला हा पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या भागात आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, 28, 29 आणि 30 जून दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. ढगाळ वातावरणासह राज्यात सर्वत्र राहणार आहे. मात्र कोकणात मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे. वादळी पाऊस कोकण पट्ट्यात होणार आहे. मात्र 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान पुन्हा एकदा मोठ्या पावसाचा जोर हा वाढणार आहे. अतिवृष्टी सदृश्य, ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला जुलै महिन्यात बहुतांश ठिकाणी हा झालेला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.